नमस्कार मंडळी, माझ्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर मग मी हे पटकन आवरून घेते, मग पुढं गावाला जायचं आहे. कशासाठी काय ते तुम्हाला पुढच्या क्लिपमध्ये सांगते. हे आहे जिरा वॉटर, जे मी कसं बनवायचं आहे ते माझ्या पहिल्या ब्लॉग्समध्ये सांगितलेलं आहे. तर हे पिण्यानं तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टम पण थोडं बरं होईल. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हा होता माझा आजचा ब्रेकफास्ट आणि ह्याच्यानंतर मी तयार झाली आणि चला मग निघूया आमच्या गावाला. तर इकडे आता माझी स्माईल बघा. प्रत्येक वेळी गावाला जाताना माझ्या फेसवर ही स्माईल बरकरार राहते, कारण माझे घरचे लोक तिकडचे तसे आहेत. ಯುವಕರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನಮ್ಮ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಅತಿಥಿಗಳಾಗಿ ಅಂದರೆ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳಾಗಿ ಆಗಮಿಸಿದಂತಹ ಸಾಯಿದಾಸ್ ಮಿರಾಸಿ ಅವರಿಗೂ ನನ್ನ ಪರವಾಗಿ ಹಾಗೂ ನನ್ನ ಎಲ್ಲ ಊರಿನ ಹಿರಿಯರ ಪರವಾಗಿ ನಾನು ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಕೋರುತ್ತೇನೆ. ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಊರಿನ ಹಿರಿಯರಾದಂಥ ಬಾಬುರಾವ್ ಶಿರೋಡ್ ಅವರು किसने गाईज, मी आता आमच्या आत्याच्या घरी आलेली आहे. तुम्हाला इकडे दाखवते, थांबा. आता वर्षी पूर्ण व्लॉग बघा आणि ह्या घराला किती दरवाजे आहेत ते कमेंटमध्ये सांगा. नमस्कार मंडळी, पुजारी निवासमध्ये तुमचं स्वागत आहे. हे आहे आमचं फर्स्ट हॉल. Some memories are deleted from phone, but they are still here hanging on the wall, guys. This is me, Renuka Didi, Nikita, Annapurna Didi, Trupti, Renuka Didi, me, Varsha, and many more things. But here you have to zoom it. This is Kishan Pujari. आणि हे माझ्या दीदीच्या लग्नात दिलेलं गिफ्ट, हे तिच्या फ्रेंड्सने दिलेलं. And this is us again. निकिता आणि बाबा आहेत. हे परत इकडे निकिता, हे वर्षा जे तिच्या फ्रेंड्सने तिला गिफ्ट दिले. हा मासूम चेहरा आता कसा झालाय बघा. शी इज नॉट मासूम गाईज. हे आहे तृप्ती, ॲज यू नो, आणि हे माझे मम्मी.
ग्लास भी वेलकम टू अनदर रूम गाईज. इकडं आहे आमचं देवाचं रूम. अनदर रूम, अनदर ट्रिप गाईज. इकडचा लाईट थोडा काढलेला आहे, पण इकडं व्हेजिटेबल्स वगैरे स्टोर केले जातात. हे अजून एक रूम आहे इकडं. इकडे सर्व कपडे आणि अंथरूण वगैरे ठेवले जातात. हे अजून एक रूम आहे. आता मी तुम्हाला इकडं आमचा गोटा दाखवून घेते. वेट गाईस, तर ही आहे माझी एकदम प्रिय गाय. इकडे हे गुरांना घातलेला चारा वगैरे ठेवला जातं आणि एडिशनल स्टोरेज रूम काही नसते. तर आमचं किचन इकडं खाली आहे. आमच्या इकडे 2 चुले आहेत. एक इकडं आहे. इकडं चूल असायला कारण की इकडं आम्ही फक्त नॉनव्हेज तेवढंच करतो आणि त्या चुलीवरती ओनली व्हेज. हे आहे आमचे चिंचाचं झाड, लिंबूचं झाड, केळी आणि हे पूर्ण सुपारी आहे. आता आमच्या शेताकडे चालू आहे. आमचं शेत दूर काय नाही. हे आपलं घर आहे आणि इकडं मी तुम्हाला आता शेती दाखवते. ही आमची झोपडी आहे. इथं लाकूड वगैरे स्टोअर केलेलं जातं. अस ट्राइंग टू डान्स. कसं डान्स आहे? काय की हाय की ते रेन डान्स आमचं. हे आमचं भात आहे गाईस, ॲज यू कॅन सी. आता मी तुम्हाला आमची बाकीची शेती दाखवते. हे इकडनं जे पण आहे ते आमची शेती आहे. ॲज यू कॅन सी ती तृप्ती आहे. यू कॅन फाइंड हॅपीनेस एव्हरीवेअर गाईज, बट जे इथं भेटते ना शांती, मनाला एकदम सुकून वाटतं. गाईज, इट्स अ न्यू जनरेशन. इकडं गल्ली क्रिकेट नाही, पण इकडं गल्ली व्हॉलीबॉल आहे गेस. असं कर, असं एकदम असं कर मग. तृप्ती, निकिता आणि हे वर्षा. एव्हरीथिंग इज टेम्पररी, बट रविवारी हा नॉनव्हेजचा खेळ तरी पाहिजे. माझा शिवबाग शिवासनाव ನರಿ ಕಣ್ಣು, ಗೂಬೆ ಕಣ್ಣು, ನಮ್ರತಾ ಕಣ್ಣು, ಎಲ್ಲರ ಕಣ್ಣು ಹೋಗ್ಲಿ ಇಲ್ಲ.
भूलकर घर परिवार में ध्यान दे दे तो आपकी बड़ी कृपा होगी। विठल भी तो हमारे परिवार का हिस्सा है। हाँ हाँ, तो परिवार के सारे सदस्यों से मिलने का समय बराबर बराबर बांटना चाहिए ना। देखो, इस विठल ने तुम्हें मेरी अर्धांगिनी के रूप में चुना और ये नन्हा बालक भी उसी विठल की ही देन है। हाँ हाँ, विट्ठल की देन है। तो उसी विट्ठल का प्रसाद समझकर कभी लीजिए ना अपने हाथों में, कभी अपने गोद में उठाकर खिलाइए ना इसको। यदि आप सारा लाड प्यार उस विट्ठल पर ही नौछावर कर दोगे तो इस नन्हे विट्ठल के हिस्से में क्या आएगा? ये गीली मिट्टी। विट्ठल, अब दोनों विट्ठल को आप ही संभालिए, मुझे कुएं से पानी लेने जाना है। दे दो जी से हमारे पास। अरे ये तो सो गया, लीजिए, आपका कार्य और आसान हो गया। मैं जल्दी से जाती हूँ, जब तक ये उठेगा वापस आ जाऊंगी। ध्यान रखिएगा। आज अपने विठल के लिए मटका बनाऊंगा और प्रतिदिन उस मटके में पानी भर के अपने विठल को स्नान कराऊंगा। मटका बनाते हैं। विठ्ठल विठ्ठल जय हर विठ्ठल 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 जय हर विठ्ठल 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 जय हर विठ्ठल किधर है मेरा बाबू? देखो, माँ आ गई। बाबू, बाबू, विठ्ठल जय हर विठ्ठल विठ्ठल हर विठ्ठल 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 जय हर विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल। अरे संती, अरे कैसे बिताओ तुम? अपने ही बच्चे को अपने ही पैरों तले गूंथ कर भी तुम्हें अपनी प्रार्थना की पड़ी है। मेरा विश्वास करो संती, बच्चा यहाँ कब आ गया मुझे कुछ ज्ञात नहीं। अरे तुम्हें कैसे ज्ञात होगा? तुम तो ऐसे अनुभव जैसे अपने पुत्र का मासूम चेहरा तक न दिखा। तो हत्यारे हो, अपने ही पुत्र के प्राण लेने वाले पापी। ये क्या हो गया विठ्ठल मुझसे? ये किस पाप का दंड मिला है? विठ्ठल विठ्ठल, अभी बस गाने का ही नाम ले रहे हो। अरे तुम्हारी पूजा अर्चना से भी उसका पेट नहीं भरा। जो उसने मेरे एकलौते बच्चे की बलि तुमसे मांग ली। ऐसे कठोर हृदय वाली काली के लिए मेरे घर में कोई सामने लड़ मत करो सर जी। अरे अनर्थ हो चुका। अब जो मैं करने जा रही हूँ, यदि वो पहले की होता तो मेरा बच्चा जीवित होता। ये क्या हो गया विठ्ठल मुझसे? मेरे उससे और ये क्या हो गया? विठ्ठल, अचानक कोई भी अपराध हुआ है तो उसका दंड मुझे दे विठ्ठल, मुझे दे। ये क्या हो गया विठ्ठल मुझसे? अरे उस विठ्ठल के चक्कर में तुमने मेरे बच्चे को मारा। ये हो गया विठ्ठल, ये क्या हो गया? मेरा दिल है, मेरा बच्चा मर गया विठ्ठल। ये क्या हो गया विठ्ठल? ये क्या हो गया? क्या हो गया?
गोरा, तूने इतनी कठिन परिस्थिति में भी अपने विट्ठल का साथ नहीं छोड़ा। तुझ जैसे भक्त पर हमें गर्व है। चाहे आपको इस स्वार्थ लगे, पर पुत्र मरा है मेरा। तुम भी धन्य हो माते, जो अपने पुत्र के लिए भगवान तक से लड़ने को तैयार हो गई। जैसे शांति के लिए उसका पुत्र है, वैसे ही मेरे लिए है, और कोई अपने पुत्र को दुखी नहीं देख सकता। मेरा बच्चा, मेरा बच्चा। आपके विठ्ठल ने हमारा पुत्र बचा लिया। विठ्ठला ಎಂತ ಸಾವು ಮಾರ್ಯ ನಿಂದು, ಎಂತದು ಇಲ್ಲ ಮರ್ಯ. ಎಂತ ಬಂದಿದ್ದು ನೀ ಇಲ್ಲಿ, ಎಂತ ಬಂದಿರಿ ನೀವು? ಏನಾಗಬೇಕು ಗುರುಜಿ ಕಡೆಯಲ್ಲಿ? ದೆವ್ವ ಬಂದಿತ್ತು ಗುರುಜಿ. ಪ್ರೇತನ? ಪ್ರೇತ? ಎಂತ ಸಾವು ಮಾರ್ಯ ಇದು? ಯಾರಿಗೆ ಪ್ರೇತ ಬಂದಿತ್ತು? 10 ಗಂಟೆ ಆಯ್ತು, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ನಂಗೆ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ. ಆಯ್ತಾ? ನಡೀರಿ. ಹೌದಾ, ನಡೆ ಮಾರಾಯ. ಪ್ರಾಮಿಸು. आजचा व्लॉग इथे संपला. पुन्हा अशाच काही व्लॉग्समध्ये भेटू. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. डू नॉट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.